जालन्यात बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर पोलिसांचा घणाघात। जय माता दी मेन्सवेअर मध्ये 21 धारदार तलवारी जप्त, एकावर गुन्हा। आज दिनांक 27 शुक्रवारी रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत जोरदार दणका दिला आहे। जालना येथील महावीर चौक परिसरात असलेल्या जय माता दी मेन्सवेअर या कापड दुकानातून तब्बल 21 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत। सदर बाजार पोलीस ठाणे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली। विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला। झडती दरम्यान दुकानात लपून ठेवलेल्या 21 लहान मोठ्या स्टीलच्या धारदार तलवारी आढळून आल्या। जप्त करण्यात आलेल्या तलवारीची एकूण किंमत 25,900 रुपये इतकी आहे। दुकान चालक मनीष निल्हानी यांच्याकडे तलवारी संदर्भात वैध परवान्याची मागणी केली असता कोणताही अधिकृत परवाना नसल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला। या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून कापड दुकानाच्या आडून शस्त्रसाठा ठेवल्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे। अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। सदर बाजार पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। शहरातील बेकायदेशीर शस्त्र विक्री व साठ्यांवर पोलिसांची नजर असून अशा कारवाई यापुढे सुरूच राहणार असल्याचा संकेत प्रशासनाने दिला आहे। राहुल तेरा गेल्याचं सगळं एक गोपनीय माहिती मिळालेली होती। जय माता दी क्लॉथ स्टोअर म्हणून आहे महावीर चौकामध्ये, त्या ठिकाणी काही तलवारी आहेत अशी माहिती मिळालेली होती। त्या माहितीवर आधारित आम्ही त्या ठिकाणी सर्च घेतला असता 21 तलवारी आम्हाला मिळून आलेल्या आहेत। 13 मोठ्या तलवारी आहेत आणि 8 छोट्या तलवारी आहेत। 21 तलवारी मिळालेल्या आहेत। आर्म ऍक्ट प्रमाणे आम्ही केस दाखल केलेली आहे। अधिक तपास करत आहोत। त्याबरोबर जालना शहरामध्ये यापूर्वी त्याच्या संबंधी कनेक्शन वगैरे आहे का? नाही, त्याचं काही इंटरलिंकिंग नाही आहे। हे स्वतंत्रपणे यांनी घेतलेले आहेत। त्यासाठी कुठून आणलेले आहेत आणि कशा करता आणलेले आहेत, त्याचा उद्देश काय होता आणण्याचा, त्याबद्दल आम्ही तपास करत आहोत।